हाय मित्रांनो, आज मी करते पुलाव। त्यासाठी बघूया लागणारे साहित्य। हे बघा, पुलावसाठी मी घेतले 2 मोठे कांदे, 2 टमाटर, 1 गाजर, 2च घेतलेत मी हिरव्या मिरच्या आणि ही घेतली पुलावर। आता हे घेतलेत मी 1 वाटी हिरवे वाटाणे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हा खडा मसाला आहे। मी तेजपत्त्याची पानं आहेत ना, छोटे तुकडे करून घेतलेत आणि याच्यात सर्व दालचिनी, काळी मिरी, लवंग वगैरे, मोठी वेलची, छोट्या 2-3 वेलच्या असं सर्व आहे। हे बघा, हिंग घेतलाय आणि हा घेतलाय मी पुलाव मसाला। हा बघा, हा बाजारात रेडीमेड सुद्धा मिळतो आणि त्याची टेस्ट पण चांगली लागते। आणि हे घेतलंय चवीनुसार मीठ आणि हे ना चवीसाठी मी जरा घेतलंय साजूक तूप आणि हे घेतलंय 1 वाटी तेल आणि 5-6 फोडणीसाठी मी घेतल्यात लाल मिरच्या आणि हे घेतलेत मी कोलमचे तांदूळ, 2 पेले तांदूळ घेतलेत। आम्हाला काय जास्त करायचं ना, कारण का मी पेल्याने मापून घेतलं ना की मला याचा अंदाज माहिती आहे, म्हणून मी 2 पेले तांदूळ घेतलेत। आता हे भाजी सर्व मी धुवून चिरून घेते, तांदूळ पण धुवून घेते आणि मग साहित्य आपण हे बघून घेतलं आहे ना। आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग हे सर्व भाजीपाला मी कापून घेते। हे बघा, कापून घेतले मी मिरची, कांदा, टमाटर आणि हे फ्लावर आणि गाजर एकत्र धुवून मी, हे बघा माझ्याकडे कशी नाजूक जाळी आहे, म्हणजे जाळीमध्ये धुवून ठेवलं आहे पाणी निथळायसाठी। आणि हे तांदूळ पण मी धुवून घेतलेत, फ्लावरनी गाजर मी एकत्र धुवून ठेवलेत। आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, फोडणीसाठी ना जिरं कधी पण जास्त घ्यायचं। मी हे 2 चमचे जिरं घेतलं, हे बघा जास्त घ्यायचं जिरं। आता मी कुकर तापायला ठेवलं आहे आणि त्यात तेलसुद्धा टाकलं आहे मी, तेल बऱ्यापैकी तापलं आहे। आता मी हे सर्व आहे ना एक एक करून तेलामध्ये सोडते आणि तळून घेते व्यवस्थित। याच्यामध्ये लाल तिखट बिलकुल टाकायचं नाही, तुम्हाला किती तिखट हवं आहे तर मिरची वाढवा, खडा मसाला वाढवा, हे पुलाव मसाला वाढवा, खडा मसाला पण वाढवा, त्याच्यात काळी मिरी, लवंग असते, पण लाल तिखट टाकायचं नाही, नाहीतर त्याचं सर्व रंग वगैरे एकदम बरोबर नाही दिसणार आणि चव पण बरोबर टेस्ट लागणार नाही। आता मी कांदा टाकते फोडणीला, अगोदर जिरं टाकते, तेल तापलं आहे। आता ह्यात टाकते मी जिरं, हे बघा, नंतर टाकते मी हिंग, आता टाकते मी कांदा। आता हे सर्व मी एकजीव करून घेते। नंतर मग मी लाल मिरच्या आणि तूप आहे ना शेवटला टाकायचं। पूर्ण फोडणी तयार झाली, तांदूळ वगैरे टाकले की वरून तूप टाकून मग नंतरला चमचा फिरवायचा आणि झाकण मारून ठेवायचं। आता ह्यांना जरा तळू दे चांगलं। कांदा चांगला तळला आहे। आता मी टाकते यात खडा मसाला, जे काय आपल्याकडे असेल ना तो टाकायचा। असं जरुरी नाही का तेच हवं, असं काय जरुरी नाही, कारण का पुलाव मसाल्यामध्ये ना खडा मसाल्याची सगळी पावडर पण असते आणि थोडे जाडसर पण असतो। आता मी यात टाकते ह्या हिरव्या मिरच्या, हळद बिलकुल टाकायची नाही याच्यात। आता चांगलं मस्त सर्व साहित्य मी हे व्यवस्थित तळून घेते। आता टाकते यात मी आला लसूण पेस्ट, 1 चमचा तरी टाकायची आला लसूण पेस्ट। टाकते मी यात टमाटर, काय सुगंध येतोय मित्रांनो, छान एकदम। तर कधी जर आपल्याला कंठाला वगैरे आलं ना, डाळ भात भाजी भाकरी किंवा चपाती असं करण्यासाठी एवढा वेळ जातो, सरळ आपला एक पुलाव केलं आणि थोडंसं दही कोशिंबीर केलं की मस्त वेळ तर निघून जाते। तर यात टाकते मी वाटाणा। आता तुम्ही काय बी कोणती पण वस्तू टाका, मिरच्या तर शेवटलाच टाकायचं असं काय नाही, येतात त्याच्यात शिजून। हे बघा पुलाव पावडर, आता टाकते मी यात गाजर आणि पुलाव। आता मी चांगलं व्यवस्थित हलवून घेते, वर खाली करून घेते सर्व भाजी। मी जर कुठे बाहेर वगैरे गेली ना तर मग मला कंठाला वगैरे आला ना तर मग मी काय करते, पुलाव किंवा डाळ खिचडी मस्त
दाल खिचडी केली ना तर पापड फ्राय करायचे किंवा भाजून घ्यायचे आणि लोणचं. पुलाव केला तरी त्याच्याबरोबर ही करायचं, कोशिंबीर करायचं, दही, मस्त. आता मी याच्यात टाकते धुतलेले तांदूळ. टाकते मी तांदूळ. बाई माणसाला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे ना हो. बाई माणसाने तरी कुठे कुठे बघायचं. कधीतरी मग घरच्या लोकांनी पण ॲडजस्ट केलं पाहिजे ना. हां बाबा चल चालेल. तुम्ही जर म्हणाल नाही मला दोन्ही टायमाला 5 पकवानं पाहिजे तर कसं मिळेल. मग घरातली पण कामं झाली पाहिजेत. कुठे येणं जाणं असतं होय की नाही मित्रांनो. आता याच्यात टाकते मी मीठ. हे बघा. आणि पूर्ण हे सर्व हलवून झालं ना, साहित्य वर खाली करून झालं ना का मग शेवटला मी त्याच्यामध्ये पाणी टाकून शेवटला तूप टाकणार त्याच्यामध्ये आणि मग झाकण मारून ठेवणार. माझा आता पेल्याचा अंदाज आहे, मग त्या पेल्याच्या प्रमाणेच मी पाणी टाकणार. तुम्ही पण तसंच करा. नाहीतर काय मग ते चिकट झालं ना पुलाव, मग काय बरोबर नाही. चांगलं फलफलीत झालं पाहिजे पुलाव. आता मी तूप टाकते त्याच्यामध्ये, गरम करते जरा, नाही तर असंच टाकते आणि माझ्या नियमाप्रमाणे मापाचं पाणी टाकते आणि झाकण लावून ठेवून देते. 3 शिट्या करायच्या. 3री शिटी होतात बंद करायचं कुकर. सॉरी, 3 शिट्या झाल्यावरती ना कुकर नाही गॅस बंद करायचा. बोलण्यामध्ये जरा असं भाचकायला होतं ना हो मित्रांनो. हे बघा. आता मी टाकते यात बेताचं पाणी. मी मापूनच घेतलं आहे पाणी. पाणी टाकते. आता पूर्ण सर्व एकजीव करून घेते असं व्यवस्थित. कुठे लागलं बिगलं असेल ना खाली कुकरला. हे बघा. मीठ जरासं आता टाकलं आहे ना, ते ह्या पाण्याला जरासं चेक करून बघायचं. जरासं चांगलं ढवलायचं. मीठ काय बारीक असतं तर लगेच वितळतं ना. असं चांगलं ढवलायचं. मीठ वितळलं पण असेल आणि आता जरासं चेक करायचं. आता हे चेक केल्याच्या नंतर आहे ना काय करायचं, पाणी जरा खारट असलं पाहिजे. म्हणजे खारट पाणी असेल ना तर हे पुलाव फुलला की मग ते मीठ बरोबर बेताचं होतं. आता मी याच्यामध्ये टाकते हे तूप. हे बघा. आणि आता झाकण लावून घेणार व्यवस्थित. आता हे तुपाला हलवायची गरज नाही ना, तर सर्व चमच्याला निघून येईल. चिटकेल चमच्याला ना, आपणच ते वितलेल ह्याच्यामध्ये. आता मी याला लावते झाकण आणि 3 शिट्या झाल्या की गॅस बंद करते मित्रांनो. तूप वितळलं आहे तर काय छान तरी आलं आहे वर बघा. आणि मी मीठसुद्धा चेक केलं, थोडंसं कमी होतं तर मी टाकलं त्याच्यात थोडंसं आणखीन मीठ. आता मी याला झाकण लावते आणि करते कोशिंबीरची किंवा पापडची तयारी. पापड लोणचं बघते काहीतरी. 3 शिट्या झाल्या आहेत. आता मी करते गॅस बंद. काय छान पुलाव झाला आहे मित्रांनो. एकदम मस्त बघा. सुंदर. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. दानान दाणा सुट्टा झाला आहे मित्रांनो. मस्त एकदम झालं आहे बघा. वाव. असं झालं की बरं वाटतं की नाही. हे ना मापानीच ठेवायचं. हे बघा काय छान वाटतंय. आता जरा सुकला ना तर एकदम सुका फडफडीत होणार मस्त. आणि एवढं ना टेस्टी झालं आहे असं मला वाटतंय सुगंधावरून. बघा काय छान वाटतंय. बघा आहे ना रेस्टॉरंटसारखी. असं सजवून देतात ना रेस्टॉरंटमध्ये. हे बघा. लोणचं, दही आणि पापड मी भाजून घेतले. तुम्हाला एक सांगू का, मी जर कधी रेस्टॉरंटमध्ये गेली आणि राईस प्लेट मागवलं तर मी सांगते की मला ना पापड तळलेले नको, मला भाजून द्या. मग भाजलेले पापड मला देतात. एकदम चविष्ट लागतात. मी पण आता हे पापड भाजूनच घेतलेत. बघा काय सुंदर झालं आहे एकदम डिश तयार. तोंडाला पाणी सुटलं. घरच्या घरी बनवलेला व्हेज पुलाव तयार आहे. रेस्टॉरंटपेक्षा एकदम चविष्ट. का माहिती आहे का, आता आपला त्यात प्रेम मिळालेला आहे ना, म्हणून आणखी टेस्टी झाला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्की एकदा घरी करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.